जागतिक राजकारण आणि आंतरराष्ट्रीय अर्थकारणाच्या पटलावरून एक अत्यंत मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आता आक्रमक भूमिका घेतली असून रशियाकडून स्वस्त दरात कच्च्या तेलाची खरेदी करणाऱ्या देशांवर कडक कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी पूर्ण केली आहे। विशेष म्हणजे या नव्या भूमिकेमुळे भारतासह जगातील प्रमुख 5 देशांवर तब्बल 100% टॅरिफ लादले जाण्याची टांगती तलवार निर्माण झाली आहे। अमेरिकन सिनेटने या संदर्भातील एका ऐतिहासिक विधेयकाला नुकतीच मंजुरी दिली आहे। या निर्णयाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर, आंतरराष्ट्रीय व्यापारावर आणि थेट आपल्या खिशावर काय परिणाम होऊ शकतो? अमेरिकेची ही राजकीय खेळी नेमकी काय आहे? या सर्व घडामोडींची सविस्तर आणि अचूक माहिती जाणून घेऊया। अमेरिकेच्या सिनेटने रशियाकडून तेल आणि पेट्रोलियम उत्पादने खरेदी करणाऱ्या देशांवर कठोर दंडात्मक कारवाई करण्याचा मार्ग मोकळा केलाय। रशिया आणि त्यांच्या प्रमुख ऊर्जा खरेदीदारांवर कारवाई करण्यासाठी अमेरिकेच्या सिनेटने लिंडसे ओ ग्रॅहम सँक्शनिंग रशिया अँड इराण ऍक्ट ऑफ 2026 या अत्यंत महत्त्वाच्या विधेयकाला मोठ्या बहुमताने मंजुरी दिली। या विधेयकाच्या बाजूने तब्बल 86 तर विरोधात अवघी 11 मते पडली। रशियाकडून केली जाणारी तेल आणि नैसर्गिक वायूची विक्री ही युक्रेनमधील युद्धाला आर्थिक बळ पुरवत असल्याचा दावा या विधेयकाच्या समर्थकांनी केला। रशियाच्या ऊर्जा क्षेत्राचा महसूल पूर्णपणे रोखून राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि रशियातील बड्या उद्योगपतींवर आर्थिक दबाव आणणे जेणेकरून युक्रेनमधील युद्ध थांबवता येईल, हा या कारवाई मागचा प्राथमिक उद्देश आहे। या विधेयकातील तरतुदींनुसार रशियाकडून सर्वाधिक तेल आणि वायू आयात करणाऱ्या जगातील 5 प्रमुख देशांमधून म्हणजेच भारत, चीन, अझरबैजान, हंगेरी आणि स्लोव्हाकिया या देशांमधून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तू आणि उत्पादनांवर 100% टॅरिफ लादण्याचे विशेष अधिकार अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना मिळणार आहे। त्यामुळे रशियाकडून मोठ्या प्रमाणावर स्वस्त तेल आयात करणाऱ्या भारतासारख्या देशाला अमेरिकेच्या या नव्या धोरणाचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे। या विधेयकात इराण सँक्शन ऍक्ट 1996 ची मुदत 2031 पर्यंत वाढवण्याची तरतूद असून इराणच्या ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांवरही कठोर कारवाई केली जाईल। अमेरिकन सिनेटमध्ये हे विधेयक मंजूर झाले असले तरी ते आता अंतिम मंजुरीसाठी अमेरिकन प्रतिनिधी सभेकडे पाठवण्यात आले आहे। 31 ऑगस्ट रोजी प्रतिनिधी सभेचे अधिवेशन पुन्हा सुरू झाल्यानंतर यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल। अमेरिकेच्या या नव्या विधेयकामुळे जागतिक व्यापारात आणि राजकारणात मोठे वादळ निर्माण झालंय। एकीकडे भारताला आपल्या वाढत्या ऊर्जेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी स्वस्त रशियन तेलाची गरज आहे, तर दुसरीकडे अमेरिकेसारख्या महासत्तेसोबतचे व्यापारी संबंध आणि 100% लादले जाणारे टॅरिफ हे भारतासमोर एक मोठे आव्हान उभे करू शकते। अमेरिकेसोबत व्यापार करायचा की रशियाकडून स्वस्त इंधन खरेदी करायचे, असा थेट आणि कठीण पर्याय आता अमेरिकेने या 5 देशांसमोर ठेवलाय। येत्या 31 ऑगस्ट नंतर अमेरिकन प्रतिनिधी सभेत या विधेयकावर काय निर्णय होतो आणि भारत सरकार या आंतरराष्ट्रीय दबावाला कसे उत्तर देते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत रहा देशोन्नती। नमस्कार।